हां, ती माझ्यासाठी ना खूप वाईट आहे की लोकाला मदत करायची. कारण मी ज्याच्या उभी मदत केली ना, ते पलटून गेलेत माझ्यापासून. म्हणजे पलटतं म्हणजे ते परत त्यांना असं वाटतं की ही मला मदत मागेल का, मला गरज नाही आहे मदत मागायची. माझा श्रीकृष्ण माझ्या पाठीमागे, माझी राधा माझ्या पाठीमागे, माझा महादेव पाठीमागे, मला काही गरज नाही. माझी एक आशा बी नाही की मला कोणी मदत करावा आणि मी अपेक्षाही ठेवत नाही. कारण जे आपल्या रक्ताचीच आपल्याला मदत म्हणजे एक साथ देऊ शकत नाही, तर परक्यांपासून सोडून द्या. म्हणून मी सांगते, काही गोष्टी अशा असतात की हृदयातून निघताना, काही गोष्टी अशा असतात की ते डोळ्यातून निघतात. पण दोन्हीतून मी निघतात ना, तेव्हा खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. मला तर लय त्रास होतो. कारण का तर माझ्या नाही सांगू शकत, तर तुम्ही लोक काही बोलतील म्हणून मी नाही कोणाला व्यक्त करू शकत. आणि हे चेहऱ्यावरला ना आनंद दाखवायचं असतं, दुःख नाही. दुःख जाणवायला खरा माणूस लागतो. बरोबर आहे ना? की एखाद्याचा चेहरा ओळखून सुद्धा सांगितलं पाहिजे की खरंच हिच्या हृदयात काहीतरी आहे दुःख. असं तर नाही आहे जवळचं कोणी आपल्या, आणि नसावं बी. कारण का तर दुःख जे जाणतं ना, ते लय हृदयामध्ये असतं. आणि जे वरचेवर चेहरा बघतं ना, तर ते परकी माणसं असतात. बरोबर. पण ज्याला दुःख माहिती नसेल ते तरी कुठं साथ देतात, तो लोकांची अपेक्षा करायची. आणि काही काही लोक म्हणतात तो हसते. अरे हसण्याच्या पाठीमागं काय असतं ते ज्याचे त्यालाच माहिती नाही. म्हणून हसून दिवस काढायचा असतं, रडून तर काय आयुष्य रडावतच असतं. म्हणून मी सांगते, हसत राहा. काही आयुष्य थोड्या दिवसाचं असतं. आज मी बोलते, उद्या काय होईल सांगता येत नाही. बरोबर आहे ना? कारण